Hello students. Now we are going to see the continue part of the mechanism of a hormone action. That is the hormones. Once again, they are grouped into the two type of hormones. They are the peptide hormones and the steroid hormones. These are the hormones which they show a role in our body. That is a hormone action. Along with that, in our syllabus they included the that is the mechanism of a peptide hormone and the mechanism of a steroid hormones here. तर मेकॅनिझम बघायचं अगोदर काय करू आम्ही की हे पेप्टाइड हार्मोन म्हणजे काय आणि स्टेरॉइड हार्मोन म्हणजे हे काय समजून घेऊयात. ठीक आहे. आता पेप्टाइड हार्मोन्स म्हणजे द मॉलिक्युल्स विच आर द प्रोटीन्स that is a polypeptide or that is peptides and amino acid derivatives are the proteins which cannot diffuse the cell membrane as they are the larger particles, larger molecules which they are insoluble here. So they are the peptide hormones here. की तो पेप्टाइड असं नाही आहे की त्याच्यामध्ये तो प्रोटीन पण असू शकते किंवा ते पॉलीपेप्टाइड पण असू शकते की आणि इवन अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्स पण जे आहे ते काय आहे सगळे हे पेप्टाइड हार्मोन्स असं आहे. आणि ह्या पेप्टाइड हार्मोन जे आहे तो प्रोटीन आहे, बेसिकली लार्जर प्रोटीन आहे. दे कॅनॉट डिफ्यूज द सेल मेम्ब्रेन बिकॉज which they are the insoluble to the plasma membrane here. Whereas the steroid hormones, as these are the hydrophobic molecules which can diffuse easily the plasma membrane, the cell membrane, so they are the soluble in nature here. They are the soluble in nature, that is the steroid hormones here. And the receptors are present, definitely receptors are present on the cell membrane. If the hormones cannot diffuse the cell membrane, then for that hormone the receptor is present on the cell membrane for the peptide hormones, whereas for the steroid hormones they are present inside the nucleus here, where that means those receptors are membrane bound receptors and those receptors are intracellular receptors here. Okay, so they does not cross the plasma membrane, they cross the plasma membrane here. Okay, so here most important, hormone acts via the secondary messenger, whereas there is no secondary messenger here. तर म्हणजे आता विचार करा तुम्ही, तो हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स जे आहे फॉर्मेशन होण्यापर्यंतच काय झालं, हॉर्मोनचं डोन झालं. मग त्याचं पुढचं जे काही चेंजेस यायला पाहिजे, पुढचे जे काही बायोकेमिकल चेंजेस जे व्हायला पाहिजे, जो चेंजेस येणार तो पुन्हा एकदा तिथं काय पाहिजे, एक मेसेंजर पाहिजे, तो सेकंडरी मेसेंजर असं म्हणतो आम्ही. ठीक आहे. मग आता तुम्ही सेकंडरी मेसेंजर आहे म्हणतात, आता फर्स्ट मेसेंजर कोण आहे, द फर्स्ट हार्मोन, म्हणजे जे हार्मोन इथं म्हणायला लागलो की हार्मोन इटसेल्फ दॅट इज द फर्स्ट मेसेंजर हिअर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला परत एकदा दाखवते मी की फॉर एक्झाम्पल मी आता हे सेल आहे. ठीक आहे. आता सेल करते हे रिसेप्टर आहे आणि हे स्टार जे आहे हार्मोन आहे आणि त्यांच्यामध्ये आता काय झालं की देर इज अ बाइंडिंग प्रोसेस. आता हे काय झालं, बाइंड झालं म्हणजे त्याच्यामध्ये हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झालं. ठीक आहे. म्हणजे हे जे हार्मोन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट मेसेंजर. ओके. आणि इथून पुढे जे काही केमिकल चेंजेस येतात किंवा बायोकेमिकल प्रोसेस जे व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आता पुन्हा कोण येणार, इथे सेकंडरी मेसेंजर पाहिजे, दॅट इज द सेकंडरी मेसेंजर. देन दॅट मीन्स हिअर for the peptide hormones there is a first messenger, there is a second messenger. To bring about the further biochemical process, there is a need of that is secondary messenger here. That means here hormone acts via the secondary messenger here. इथे काय आहे स्टेरॉइड हार्मोन्स मध्ये, नो सेकंडरी मेसेंजर हार्मोन्स here, that is main here. ओके. मग आता सेकंडरी मेसेंजर कोण आहे, आता हार्मोनचं एक्झाम्पल घेतले तर आता मी पेप्टाइड हार्मोनचं घ्यायला लागले. पेप्टाइड हार्मोनचं घेतलं तर तुम्हाला आता इन्सुलिन म्हणले, ग्लुकेगॉन म्हणले किंवा अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्ज, एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन, हे सगळं काय झालं, दे आर द पेप्टाइड हार्मोन्स डेफिनेटली. म्हणजे हे सगळे हार्मोन जे आहे, इन्सुलिन असू दे, ग्लुकेगॉन असू दे, कॅटाकोलामाइन्स असू दे, हे सगळे काय करू शकतात, सेल मेम्ब्रेन पास करू शकत नाही आहे. मग आता सेल मेम्ब्रेन पास करू शकत नाही म्हटलं तर ते सगळे काय झालं, पेप्टाइड हार्मोन झालं. मग आता हे पेप्टाइड हार्मोन हे इन्सुलिन किंवा कॅटाकोलामाइन्स हे फर्स्ट मेसेंजर झालं. मग सेकंड मेसेंजर त्यांच्यामध्ये कोण असणार आहे, दॅट इज द सायक्लिक AMP और कॅल्शियम और इनोसिटॉल ट्रायफॉस्फेट किंवा IP3 असं म्हणतो आम्ही. आलं लक्षात तुम्हाला. सेकंडरी मेसेज म्हणजे हार्मोन स्वतः हे जे आहे ॲड करू शकत नाही, त्याला हेल्प करणारा दुसरा मेसेंजर पाहिजे. तो मेसेंजर कोण आहे,
सायक्लिक AMP असणार आहे किंवा इनोसिटॉल ट्रायफॉस्फेट IP3 असणार आहे. ठीक आहे. आणि हे जे मेसेंजर सेकंडरी मेसेंजर कुठं नाही आहे, स्टेरॉइड हार्मोन्समध्ये नाही आहे. आता स्टेरॉइड हार्मोन्स कोण झालं, ॲड्रेनल कॉर्टेक्सचे जे हार्मोन्स आहे किंवा टेस्टिसचे जे हार्मोन्स आहे किंवा ओव्हरियनचे जे हार्मोन्स आहे, हे सगळे हार्मोन कोण आहे की दे आर द स्टेरॉइड हार्मोन्स हिअर. सो देर इज नो नेसेसरी ऑफ द सेकंडरी मेसेंजर. दे ब्रिंग अबाउट द केमिकल reactions within the nucleus here by altering the genome structure here, clear आहे. ठीक आहे. मग आता हे सेकंडरी मेसेंजर हे झालं तर पुढं काय होणार, हे सेकंडरी मेसेंजर दॅट विल रेग्युलेट द सेल्युलर मेटाबॉलिझम. म्हणजे पुढचं काय होणार, सेल्युलर मेकॅनिझम जे आहे, मेकॅनिझम किंवा मेटाबॉलिझम जे आहे फर्दर एक्सटेंड होणार. ठीक आहे. हे कशासाठी झालं, पेप्टाइड हार्मोनसाठी झालं. मग आता तुम्हाला काय म्हणलं आहे, तेव्हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स स्टेरॉइड हार्मोनमध्ये किंवा स्टेरॉइडच्या हार्मोन रिॲक्शनमध्ये फॉर्मेशन झाला, तो कोणाबरोबर इंटरॅक्ट करतो, जिनोम बरोबर इंटरॅक्ट करतो. न्यूक्लियसमध्ये कोण असणार, डेफिनेटली जे आहे देर इज जीन, देर इज अ जिनोम हिअर, सो विच विल अल्टर द जीन टू ब्रिंग द फॉर्मेशन ऑफ अ न्यू प्रोटीन हिअर. म्हणजे हे हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स काय करतात की इंटरॅक्ट करतात जीन बरोबर आणि तो जीन काय करू शकतो, न्यू प्रोटीन तयार करू शकतो आणि तो प्रोटीन काय करणार, दॅट विल ब्रिंग द नेक्स्ट स्टेप, दॅट इज अ बायोकेमिकल चेंजेस which results into the physiological and the developmental functions here. So that is main function by the steroid hormones here. म्हणजे हे जे कन्सेप्ट आहे मी काय का सांगायला लागले की हार्मोन ॲक्शन आहे, तो हार्मोन ॲक्शन पेप्टाइड हार्मोन ॲक्शन आहे आणि स्टेरॉइड हार्मोन ॲक्शन आहे. हे दोन्हीचं कन्सेप्ट वेगळं आहे. हे पेप्टाइडचं जे आहे प्रोटीन किंवा प्रोटीनेशियस नेचर असणारा किंवा अमानो ॲसिडचे डेरिव्हेटिव्हज मॉलिक्युल्स असणारा सबस्टन्स जे आहे तो सेल मेम्ब्रेन पास करू शकत नाही आहे. ॲज दे आर लार्जर दे आर इनसॉल्युबल. म्हणून त्यांचं सगळे जे रोल आहे किंवा त्याचं जे कुठंपर्यंत झालं, सेल मेम्ब्रेनपर्यंत झालं, म्हणजे तो एक पार्ट झाला. सेकंड पार्ट काय झालं, सेकंडरी मेसेंजर थ्रू होणारा प्रोसेस आहे तो. मग सेकंडरी मेसेंजर कोण आहे की हे सायक्लिक AMP किंवा IP3 असणार आहे. ठीक आहे. मग पुढं काय झालं, केमिकल रिॲक्शन कॅरी आउट होणार. ठीक आहे. मग आता नेक्स्ट इथे काय स्टेरॉइड हार्मोन, स्टेरॉइड बेसिकली दे आर द हायड्रोफोबिक, दॅट मीन्स दे आर गोइंग टू पास द सेल मेम्ब्रेन, दे आर गोइंग टू डिफ्यूज द सेल मेम्ब्रेन, दे एंटर इन टू द सेल हियर, which can alter the genome structure where there is no secondary messenger hormone. First hormone is itself is bringing the changes into the metabolic functions of that cell to have the physiological functions and the metabolic functions here. So that is the main concept, that is the action of peptide hormones and the action of steroid hormones here. मग आता हे तुम्हाला कळालं. ठीक आहे. म्हणजे हे बेसिकली मी तुम्हाला सांगितलं की हे काय आहे. तर आता हेच काय असणार आहे, एक्झाम्पल्स असणार आहे. नेक्स्ट कन्सेप्टमध्ये काय असणार आहे की एक एक्झाम्पल घेऊयात आम्ही, त्या एक्झाम्पल पेप्टाइड हार्मोनचं घेऊयात, एक एक्झाम्पल स्टेरॉइड हार्मोनचं घेऊयात. हे दोन्हीचं कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करते कसं. आणि इवन पेप्टाइड हार्मोनला काय म्हणलं त्याने, क्विक हार्मोन ॲक्शन म्हणलेलं आहे की सडन लवकर होणारा हार्मोन्स आहेत हे. आता फॉर एक्झाम्पल मी ॲड्रेलिन घेतलं किंवा दॅट इज ॲपिनेफ्रिनचं कन्सेप्ट घेतलं. ॲड्रेलिन तो स्ट्रेस हार्मोन आहे. स्ट्रेस हार्मोनमध्ये आपल्याला सगळे जे आहे लवकर व्हायला पाहिजे, म्हणजे हे डेफिनेटली तो ॲक्शन कोण येणार, हार्मोन येणार. कोण, ॲड्रेलिन हार्मोन. म्हणजे हे हार्मोन जे आहे ॲड्रेलिन ॲपिनेफ्रिन कोण झालं, पेप्टाइड हार्मोन आहे. म्हणून त्यांना काय म्हणायचं, इवन तुम्ही क्विक हार्मोन असं पण म्हणू शकता. आणि स्टेरॉइड हार्मोन काय आहे, स्लो, दे ब्रिंग अबाउट द स्लो ॲक्शन, दे आर द स्लो हार्मोन्स हिअर. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना आता की नेक्स्ट कन्सेप्टमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये काय करू आम्ही, एक एक्झाम्पल घेऊयात म्हणून तुम्हाला परत क्लिअर एक कन्सेप्ट अंडरस्टँड होणार. ठीक आहे. Okay, thank you.